गांधी चमन येथील महिला स्त्री रुग्णालयातील बाहेरील स्वच्छतेची लागली वाट. स्वच्छालय परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शौचालय जाण्यासाठी मोजावे लागत आहेत पैसे. आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन परिसरातील महिला स्त्री रुग्णालयातील बाहेरील स्वच्छालय परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गांधी चमन येथील महिला स्त्री रुग्णालयातील बाहेरील शौचालयाची वाट लागली आहे. शौचालयात जाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत नागरिकांना. महिला स्त्री रुग्णालयानं ठेकेदाराच्या नावावर स्वच्छालय करून दिले आहे, मात्र त्या स्वच्छालयाची पूर्णपणे वाट लागल्याचे दिसून आलं आहे. शौचालय परिसरातील पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अन्यथा परिसरात आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष कुरील यांनी दिला आहे. घाटी रुग्णालय इकडे जे पाईप फुटलेले त्याचे ना लवकर दुरुस्त करायला पाहिजे, कारण की पाईपामुळं पूर्ण घाणीचं साम्राज्य पूर्ण तयार झालेले आहे. आणि जे ठेकेदार असतात त्यांनी लवकर कारवाई करून याला दुरुस्ती करून त्यांनी करावं, नाही तर याचे ठेकेदारावर आम्ही कारवाई करणार. आणि जे ठेकेदारांना समजा लवकर दुरुस्ती नाही केली तर आम्ही धरणं आंदोलन लावू आणि याला लवकर याच्यावर कारवाई करायला पाहिजे. काय नाव आपलं? संतोष कांबळे, जालना.